चलो पॉलिटी आर्टिकल्स लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करायचा आणि आपली पेड PDF घ्यायची. संपूर्ण आर्टिकल्सचे आपण त्यामध्ये ट्रिक्स बनवलेले आहेत पॉलिटीचे. आता त्याचा डेमो कसा आहे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तसेच MP सेवा ट्रिक्स याच नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. त्यावर तुम्हाला आणखी इतर सब्जेक्टच्या ट्रिक्स पाहायला मिळतील. तर पहा कलम 25. आता पॉलिटीमधील कलम 25 काय पाहू तर कलम 25 आहे सतसत विवेकबुद्धीने धर्माच्या आचरणाने प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. हे जे पॉलिटीचे कलम 25 आहे याने आपल्याला कुठल्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तर मग आपण काय म्हणायचं, यहुदी धर्माचा आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला कलम 25ने दिलेले आहे असं आपण म्हणू. आता यहुदीच का म्हणलं त्याचं कारण असं आहे की यहुदीचा हा जो वाय आहे, वाय जो आहे तो ABCDनुसार 25 नंबरला येतो. किती? 25 नंबरला. म्हणून कलम 25 काय आहे तर सतसत विवेकबुद्धीने कुठल्याही धर्माचा आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. तर आपण काय म्हणायचं याला लक्षात ठेवण्यासाठी यहुदी धर्माच्या आचरण आणि प्रचार. आपण असा एक धर्म पकडायचा, कारण आकडा कन्फ्यूज होऊ शकतो. नेमकं 24 आहे का 25 आहे का 26 आहे का 27 आहे असं कन्फ्यूज होऊ शकतो. आकड्यामध्ये नेहमी कन्फ्यूज होऊ शकतो एक्झाममध्ये. मात्र तुम्ही असा एखादा धर्म मनात ठेवला तर तो कन्फ्यूज होऊ शकत नाही. मग उदाहरणार्थ तुम्ही यहुदी धर्म पकडा, यहुदी धर्माचा आचरण आणि प्रचार. बघा यहुदी धर्माचा प्रचार करण्यासाठी आम्ही यमाहा गाडीवर निघलो असं म्हणा. यमाहा गाडीवर निघलो कारण बघा यहुदीचा बी वाय नंबरला येतो, यहुदी बी, आणि हा यहुदी पण वायने सुरू होती आणि यमाहा पण वायने सुरुवात होते आणि दोन्ही वाय किती नंबरला येतात तर 25 नंबरला. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता, कसं पण लक्षात ठेवू शकता, काही चिंता नाही. त्यानंतर 26 आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. तर A to Z धर्माचं व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य असं लक्षात ठेवा. A to Z, कारण Z 26 नंबरला येतो. जसं Y 25ला तसं Z 26 नंबरला. ओके. त्यानंतर 27 खूप महत्त्वाचं आहे. 27वर भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. तर 27 काय आहे पहा. 27 आहे कुठल्याही धर्मासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कर गोळा करणार नाही. तसेच आपल्यालाही कुठल्याही धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. सरकार आपल्याकडून धार्मिक कर गोळा करू शकत नाही. म्हणजे धार्मिक कर, कुठल्याही प्रकारचा धार्मिक कर हा अस्तित्वात असणार नाही असं कलम 27 नुसार सांगितलेलं आहे. तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा की धर्मासाठी GST आकारला जाणार नाही. कुठल्याही धर्मावर GST कर आकारला जाणार नाही असं लक्षात ठेवा. GSTच का म्हणलं मग मी, कारण पहा 27मध्ये शेवटी 7 आहे आणि GSTचा जो G आहे तो ABCDनुसार 7 नंबरला येतो. हा जो G आहे तो ABCDनुसार किती नंबरला येतो तर 7 नंबरला येतो. ओके. अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. आवडत असतील तर परत एकदा सांगतो 84 21 90 83 आणि 84 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला पेड PDF मिळून जाईल. अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे. आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी आपली पेड PDF घेऊन भरपूर क्वालिटीला आउट ऑफ मार्क मिळवलेले आहेत. त्यानंतर पहा कलम 28. कलम 28 आहे शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य. 28 आहे शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य. तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा. एच फॉर हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य. शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य असं लक्षात ठेवा. मग हिंदूच का म्हणलं मी, कारण पहा हे जे कलम 28 आहे 28मध्ये शेवटी 8 आहे आणि हा जो 8 आहे तो हा जो एच आहे तो 8 नंबरला येतो ABCDनुसार. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पहा कलम 29 आहे अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण. कलम 29 आहे अल्पसंख्याक हिताचे संरक्षण आणि 30 आहे अल्पसंख्याकाचे शैक्षणिक संस्था. तर पहा दोन्ही 29 आणि 30 दोन्ही अल्पसंख्याक संबंधी आहे. तर दोन्हीमध्ये कन्फ्युजन टाळण्यासाठी कलम 30 तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे 29 ऑटोमॅटिक समजून जाईल काय. तर 30मध्ये काय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था. तर आपण म्हणू अल्पसंख्याकांची कॉलेजेस फॉर अल्पसंख्याक. हे बघा कॉलेजेस. आता असं का म्हणलं, कारण पहा कॉलेजेसचा जो C आहे तो 3 नंबरला येतो ABCDनुसार आणि हा जो O आहे तो 0 सारखा दिसतो. म्हणजेच कलम 30 इथे तयार होतो. म्हणून कलम 30 काय अल्पसंख्याकांची शैक्षणिक संस्था म्हणजेच काय अल्पसंख्याकांचे कॉलेजेस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आणखी तुम्हाला थोडेसे डेमो दाखवतो. आता पहा कलम 52 काय. कलम 52 आहे
भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे. कलम 52मध्ये अशी तरतूद केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. तर याची ट्रिक्स आपण कशी लक्षात ठेवलेली पहा. याची ट्रिक्स अशी आहे की 52 म्हणजे ब्राह्मण असं म्हणलेले की आपण भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपण ट्रिक्स केलेली. भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल. भारताचा जो राष्ट्रपती आहे का तो ब्राह्मण समाजाचा असतो असं लक्षात ठेवा. भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल. मग ब्राह्मणच का म्हणलं, कारण इथं पहा 52 ब्राह्मण असं काय होतं तर इथे यमक जुळतो. दोन शब्दाचा यमक जुळतो. 52 ब्राह्मण हे बघा 52 = ब्राह्मण. 52 = ब्राह्मण असा दोन्ही शब्दाचा यमक जुळतो. म्हणून भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं न म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणायचं, भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं इथून पुढे म्हणायचं. त्यानंतर पहा कलम 56, कलम 57. हे बघा आता कलम 57 काय पहा. कलम 57 आहे राष्ट्रपती पुनर्नियुक्तीस कितीही वेळा पात्र ठरेल. भारताचा जो राष्ट्रपती आहे तो परत निवडणुकीस कितीही वेळा पात्र ठरेल. तर याची ट्रिक्स अशी केलेली आपण की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्म एकच पती पाहिजे. आताचा जो माझा पती आहे तो वडाला ज्यावेळेस 7 फेऱ्या मारतात अशा त्यावेळेस म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्म एकच पती पाहिजे. म्हणजे असं का म्हणलं, कारण 57मध्ये शेवटी 7 येतं. तसं मात्र अमेरिकेत असं होत नाही. अमेरिकेत काय, अमेरिकन जो राष्ट्राध्यक्ष असतात तो त्यांच्या आयुष्यातून फक्त 2च वेळेस निवडणूक लढू शकतात, 2पेक्षा जास्त नाही. मात्र भारतात तसं नाही. भारतीय राष्ट्रपती त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. त्यानंतर कलम 58 पहा. कलम 58 काय, राष्ट्रपतीच्या पात्रता किंवा अर्हता म्हणजेच राष्ट्रपतीचे क्वालिफिकेशन. तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवलेली की आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. आपले जे रामदास आठवले आहेत का, मंत्री रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं लक्षात ठेवा. अशी आपली ट्रिक्स आहे. आता आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता असं का म्हणलं, कारण हे पहा ना, हे 58 हे दिसते का तुम्हाला, कलम 58 आणि आठवले. हे बघा कलम 58 आठवले या दोन शब्दाचा काय होतो तर इथे यमक जुळतो. हे पहा 58 आठवले दोन्ही शब्दाचा काय जुळतो इथे यमक जुळतोय. तर अशा प्रकारे तुम्ही ते कलम 58 लक्षात ठेवू शकता. तर पहा अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर लगेच आपले 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF परचेस करू शकता. तसेच MP शॉ ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. त्यावर तुम्हाला आणखी ट्रिक्स पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.